तीन नवरात्र आपण वर्षानुवर्ष पूर्व परंपरेनुसार करत आलेलो आहोत. त्यात देवी नवरात्र आहे, राम नवरात्र आहे, हनुमानजींचा नवरात्र आहे आणि चौथं स्वामींचा नवरात्र आहे. ते फार कमी लोकांना माहीत असावं आणि ते काही 1 आणि 2 दिवसाचं किंवा 9 दिवसाचं नाही. ते चैत्र शुद्ध द्वितीयेपासून येणाऱ्या चैत्र कृष्ण त्रयोदशीपर्यंत जगात, देशात, राज्यात, गावात ते केल्याशिवाय विश्वात शांती मिळणार नाही. म्हणून हे अजब आणि मोठं नवरात्र आहे. ते श्री स्वामी समर्थ महाराजांचं नवरात्र आहे आणि या नवरात्राचा सांगता समारोह आपण तारीख 9 एप्रिल ते 15 एप्रिल या काळात अखंड जप यज्ञ नामसप्ताह करणार आहोत. तोपर्यंत विश्वाचं, जनतेचं, जगाचं जनजीवन सुरळीत आणि सुरक्षित व्हावं हा त्यामागचा मुख्य उद्देश. आणि या नामसप्ताह हा यशस्वी होण्यासाठी बरेच जबाबदार कार्यवाहक प्रतिनिधी, त्यात काही भगिनी प्रतिनिधी आहेत, पुरुष प्रतिनिधी आहेत, हे सर्व इथे समोर बसलेले आहेत आणि दुपारच्या सत्रामध्ये त्यांना केंद्रनिहाय सुरक्षा कवचाचं श्रीफळ दिलं जाणार आहे. आणि या 7 दिवसामध्ये गुरुवारी 9 एप्रिलला मंडल स्थापना यज्ञभूमीत होईल. दुसऱ्या दिवशी गणेश याग, मनोबोध याग असेल. तिसऱ्या दिवशी शनिवारी चंडी याग असेल. चौथ्या दिवशी स्वामी याग असेल. 5व्या दिवशी एकादशी असल्यामुळं गीताई याग असेल. पुढचा दिवस मंगळवार 14 एप्रिलला आपण रुद्रयाग, मल्हारी याग करणार आहोत आणि बुधवारी नित्याचे स्वाहाकार आटोपून बली, पूर्णाहुती, सत्यदत्त पूजन आणि देवता विसर्जन सालाबादाप्रमाणे तथा पूर्व परंपरेनुसार आपण अखंड जप यज्ञ नामसप्ताह करणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी दैनिक आणि साप्ताहिक केंद्र आहेत त्या त्या ठिकाणी यथाशक्ती यथामती आपण सर्वांपर्यंत या सूचना द्याव्यात. फोडणं न देता समक्ष द्याव्यात. जोपर्यंत तुम्ही इतरांना समक्ष भेटत नाही तोपर्यंत ती ऊर्जा, तो प्रभाव त्यांच्या अंतःकरणात पोचत नाही. म्हणून आपण समक्ष भेटीला विशेष महत्त्व द्यावं.